नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणार आहोत भीमथडी जत्रा 2023 सिंचननगर पुणे येथे याचं आयोजन केलेलं आहे। दरवर्षीप्रमाणे या ग्राउंडवर भीमथडी जत्रा आहे। ही 21 तारखेपासून 25 डिसेंबरपर्यंत आयोजित केलेली होती। आपण आज शेवटच्या दिवशी इथे आलेलो आहोत। 60 रुपये प्रवेश तिकीट आहे। तरी पण तुम्हाला याचा व्हिडिओ मार्फत लाभ घेता यावा मी इथं लोड करत आहे। या ठिकाणी आत एंटर केल्यानंतर जसं गावाकडील जत्रेचे स्वरूप असते तसं सुशोभीकरण केलेलं आहे। बैलगाडा जोडी उभी आहे। तुळशी वृंदावन आहे, सजवलेले आहे। रांगोळ्यांनी टाकाऊ बाटल्यांपासून नक्षी बनवलेली आहे। प्रेक्षकांना फोटो काढण्यासाठी वेगवेगळे इथं सेशन दिलेले आहेत। ते काय आहे का त्यामध्ये पैसे येतील आता परत आपण हे घालूया, तुला वाटेल पण गेले काय केलं मी ह्याच्यात? तू काय ऑब्झर्व केलं बघ, माझ्याकडून काय नसतं, सिम्पल ट्रिक्स असतात ते युनिक ऑब्झर्व केलं नाही मला। मी तुला पहिले त्यावेळेस दाखवलं तर हे करून दाखवलं, सेकंड टाइम पैशाच्या वेळेस ज्यावेळेस दाखवलं तुला त्यावेळेस मी करून दाखवलं। क्रॉस कट असतो त्याच्यामुळे ते पूर्णपणे हे दिसतं। आता हे जे ह्याच्यात सुद्धा बॅलेन्स आहे, हे अशा पद्धतीने केलं जातं। समर कॅम्प असतात का? हां, समर कॅम्प्स असतात आमचे। त्याच्यानंतर वर्कशॉप्स राहतात। अशा गोष्टी सगळ्या सायन्स बेसवरती असतात, म्हणजे सिम्पल ट्रिक्स वगैरे ते आम्ही मुलांना त्याच्यामध्ये शिकवतो। हो आहे बघे बघा, काही ते बचत गट कुठून आलेले, कुठल्या भागात नाही, त्यांना खरं त्यांचं हे आहे का युनिक असेल, वेगळं असेल तर अशा लोक प्लास्टिकचे। चला जाऊया। ते आपल्या पोराचे खेळ नाही। या ठिकाणी भीमथडीचा मॅप लावलाय, कोणत्या प्रकारे सेकंड एंट्रन्समधून आत आल्यानंतर या ठिकाणी लेझिम, कला प्रदर्शन याच्यासाठी मोठा स्पेस आहे आणि त्याच्या भोवतीने स्टॉल्स आहेत। चला तर मग आता पूर्ण देशभरातून आलेल्या वेगवेगळे प्रदर्शनचे स्टॉल पाहूयात। अर्बन स्केच यांच्यातर्फे आयोजित केलेले चित्रांचे प्रदर्शन तुम्ही या ठिकाणी विकतही घेऊ शकता, असे ते प्रदर्शन आहे आणि खूप छान छान चित्र या ठिकाणी उपलब्ध आहेत। लोकांना ते विकत घेतले। करा आणि सबस्क्राईब करा। इथून पुढील स्टॉलमध्ये तुम्ही देशभरातून जसे ओडिशा, बेंगाल, हैदराबाद, बेंगलोर, MP, कर्नाटका या ठिकाणी आलेले कपड्यांचे प्रदर्शन तसेच हँडीक्राफ्टचे स्टॉल्स या ठिकाणी पाहू शकता।
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा स्टॉल आहे किष्किंधा ट्रस्ट, हंपी, कर्नाटक. हे जे हँडीक्राफ्ट्स दिसत आहेत हे केळाच्या पानांपासून बनवणारे पिशव्या, हॅट असे वेगवेगळे प्रकार आहेत. हा स्टॉल आहे दिल्लीवरून. टोका ब्रँडचे अँटिक ज्वेलरी, वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाधन, सौंदर्य प्रसाधनासाठी आहे. हा स्टॉल आहे कर्मा ड्वेल, वेस्ट बेंगालवरून. घराच्या सुशोभीकरणासाठी लाकडी वस्तू, अशाच वेगवेगळे हँडीक्राफ्ट्स आणि नक्षीदार असे वस्तू, आरसे याचे या ठिकाणी प्रदर्शन आहे आणि विक्री आहे. ठीक आहे, प्राइस 1500 सर. 1500. इथून पुढे आल्यानंतर पिंपळाच्या पानावर काढलेले भगतसिंग, महाराज यशवंतराव होळकर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, जिजाऊ मासाहेब, सावित्रीबाई फुले यांची चित्रे तुम्हाला पाहायला मिळतील. हे सर्व पिंपळाच्या पानावर सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक यांचे काढलेले चित्र आहेत. स्वयंसिद्धा दालन याच्यातून आत आल्यानंतर आपल्याला बचत गट तसेच वेगवेगळ्या ट्रस्ट संस्था यांनी गावाकडील लोकांच्या कला समोर आणण्यासाठी केलेले हे असे स्टॉल्स आहेत आणि हे वाजवी किमतीत असे वेगवेगळ्या कलांना लोकांसमोर प्रदर्शित करत आहेत. प्रदर्शनाचा उर्वरित भाग काही स्नॅप याच्यात मी ॲड करत आहे. तरी हे पाहण्यासाठी भाग दुसरा पाहावा आणि नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.